हॅलो. तर आजही माझ्या किचन ओट्यावरती इतका सारा पसारा दिसत आहे तुम्हाला, पण काय करणार. हे सगळे डबे मला पुसून व्यवस्थित ट्रॉलीमध्ये लावून ठेवायचे आहेत. तर कालसुद्धा तुम्ही माझ्या व्हिडिओमध्ये बघितलेलं होतं की मी सगळे ट्रॉलीज घासायला काढलेल्या, पण काल अर्ध्याच झाल्याने आज अर्ध्या करत होते मी. कारण एका दिवसात एवढं सगळं करणं काही शक्य नव्हतं आणि खूप दमायला होतं. त्यामुळे म्हटलं अर्धं-अर्धं करून घेऊ, कारण बाकीचे खूप कामं असतात घरातले. त्यामुळे काल अर्धे केलं, आज अर्धे करून घेणार होते. तसं तर सगळं झाडून झालेलं आमचं, पण हे एकच राहिलेलं. म्हणून म्हणलं यावेळेस करूनच घ्यावं. सारखं मागं पडलं की मागंच पडत राहतं हे. त्यामुळं सगळं व्यवस्थित घासलं, पुसलं. परत आहे तसं लावून ठेवलं आणि यातले जे डबे होते ते मी आधीच घासून ठेवलेले, त्यामुळे फक्त आता पुसून ठेवायचे होते. तेव्हा ते सगळं ठेवलं आणि नंतर मला करायचा होता स्वयंपाक. त्यामुळं हे सगळं आवरलं, स्वयंपाक केला, आम्ही सगळे जेवलो आणि संध्याकाळी मी ऑफिसमध्ये गेले या दोघांना चहासाठी बोलवण्यासाठी. पण हे दोघंसुद्धा चक्क चहाला नाही म्हणाले. मग म्हणलं दुसरं काहीतरी करू. मग आईंनी जे पेरू आणलेले त्याचंच करू म्हटलं काहीतरी. मग मी घेतलं पेरू मसाला करण्यासाठी. काही जास्त अवघड नाही आहे, इझी आहे रेसिपी. जसं हवं तसं आपल्याला हे मसाले पेरू कट करून घ्यायचा, त्यामध्ये बाकी सगळे मसाले घालायचे, म्हणजे तिखट, मीठ आणि पिठी साखर हे सगळं मी घातलं. तुम्हाला हवं तर तुम्ही यामध्ये चाट मसालासुद्धा घालू शकता, पण मी तो स्किप केलेला, कारण आमच्या यांना आंबट जास्त आवडत नाही. मग त्यामध्ये वरती एक झाकण ठेवलं आणि छान असं टॉस करून घेतलं, जेणेकरून सगळीकडे हे मसाले लागतील. आणि खूप छान झालेलं, हे एकदम टेस्टी झालेलं. दिसायला तर इतकं छान दिसत होतं ना, बघा तुमच्यासुद्धा तोंडाला पाणी सुटेल. बघा सुटलं ना तुमच्यासुद्धा तोंडाला पाणी. तर ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा. आणि संध्याकाळी आमच्या भाऊजींची बस होती, त्यामुळे ते निघत होते आणि ते व्हिडिओमध्ये यायला इतके लाजत होते, पण तशी मी एक क्लिप घेतलीच त्यांची.